नमस्कार मैत्रिणींनो, मी जया लोटे. अ, माझं मूळ गाव आहे सांगोला तालुका, जिल्हा सोलापूर. सांगोला तालुक्यामध्ये एकतपूर पाटीच्या जवळ माझं माहेर आहे आणि लोटेवाडी हे माझं सासर आहे. आत्ता आम्ही सध्या कर्नाटक निपाणीमध्ये राहतो आहे. मिस्टर शिक्षक असल्यामुळे आमच्या प्रत्येक वेळी अशा बदली होत असतात. यापूर्वी आम्ही कोल्हापूरमध्ये राहत होतो. 2007ला माझं लग्न झालं. तेव्हापासून ज्या ज्या ठिकाणी बदली होईल त्या त्या ठिकाणी आम्ही बदलीच्या गावाला आम्हाला जावं लागतं आणि आत्ता सध्या आम्ही निपाणीमध्ये राहत आहोत. तर इथून निपाणीपासूनच बाळूमामाचं मंदिर, प्रसिद्ध बाळूमामाचं मंदिर खूप जवळ आहे. दुसरी गोष्ट, जसं महाराष्ट्राचा भाग आहे तसाच हा कर्नाटकाचा पण भाग आहे, पण जास्त असा फरक म्हणजे वातावरणात जास्त काही फरक वाटत नाही, कारण लगेच कागद संपलं का लगेच निपाणी शहर लागतं, त्यामुळे इतका काय फरक वाटत नाही. आणि छान आहे, वातावरण छान आहे, माणसं इथली छान आहेत, मनमिळावू आहेत. आणि आमच्यासारखेच बरेच जण इथं बाहेरून येऊन राहिलेले आहेत. कोणाचा जॉब आहे, कोणाचा बिझनेस आहे. काही काही जणांनी स्वतःचे फ्लॅट घेतलेले आहेत, घरं बांधलेली आहेत आणि आहेत, व्यवस्थित आहे सगळं. पण आपलं गाव ते आपलं गाव असतं. सांगोला तालुका छान आहे, मोठा आहे आणि मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीनेही इथं म्हणजे आम्ही घेतलेलं आहे. 2 मुलं आहेत मला, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलगा नवोदय कॉलेजमध्ये इयत्ता 11वीला शिकत आहे, मुलगी इयत्ता 5वीला शिकत आहे. चौकोनी कुटुंब आहे आमचं. छान आहे. इतर सगळे नातेवाईक म्हणजे गावाकडं असतात, आम्ही मात्र इकडं. तसं आम्ही कोल्हापूरच म्हणेन, कोल्हापूरमध्येच राहत असतो. म्हणजे आता सध्या निपाणीत आहे, पण यांची सर्व्हिस कोल्हापूर जिल्ह्यातच येते. महिनाच झाला मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. 32 सबस्क्राईब झालेले आहेत. तुमची सपोर्टची मला खूप गरज आहे. सपोर्ट करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा. माझ्या चॅनलमध्ये मी डेली ब्लॉग दाखवणार आहे. आपलं रोजचं जीवन, गावाकडे गेल्यानंतर गावाकडचंही तुम्हाला दाखवत राहीन आणि इथलं तर डेली ब्लॉग असणारच आहे. कमेंटही करा, कारण नवीन नवीनच हा प्रयोग करत असल्यामुळे एवढा कॉन्फिडन्स आहे. दुसरी गोष्ट, कॅमेरासमोर बोलण्याचं इतकं धाडस होत नाही, कॉन्फिडन्स येत नाही. त्यामुळे असे शब्द जरा हळूहळू येत आहेत. हळूहळू सुधारणा होईल, प्रयत्न करत राहीन. मी तर म्हणते प्रयत्न केल्यानंतर आपल्याला यश मिळतं. कारण हे यूट्यूब चॅनल करण्याचं स्वप्न म्हणजे 2 वर्ष झालं माझ्या मनात होतं की चालू करायचं, पण धाडस होत नव्हतं. शेवटी 2026 उजाडलं आणि 2026च्या जानेवारीपासून असं होतं की नाही, आज करूया, उद्या करूया, आज करूया. जानेवारी म्हणत हा जुलै महिना आलं. शेवटी जुलै महिन्यात यूट्यूबचं चॅनल चालू केलं. त्यानंतर आजपर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत कॅमेरासमोर येऊन बोलण्याचं धाडसच होत नव्हतं. आणि आजचा दिवस निवडला. म्हटले श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आहे आणि आजपासून चालू करूया. हळूहळू बोलता येईल, धाडस वाढेल, कॅमेरा फ्रेंडली होईल. माझ्यासारख्या अशाच कोणी मैत्रिणी असतील जे नवीन यूट्यूब चॅनल चालू करणार असतील, तर त्यांना पण माझं एकच सांगणं आहे की धाडस करून चॅनल चालू करा, हळूहळू ग्रो होते. मला पण वाटलं पण नव्हतं की माझे थोडेसेच आहेत, 32 म्हणजे खूपच छोटे आहेत, पण मला वाटलंही नव्हतं की माझं 32 सबस्क्रायबर होतील म्हणून. पण ते झाले आणि हळूहळू वाटतीलच. तुम्ही सपोर्ट करणारच आहे, मला माहिती आहे तुम्ही सपोर्ट करणार. मला कमेंट करून सांगा माझं म्हणजे काय चुकत असेल, काय नाही, काय सुधारणा करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्या 2 वर्षात मी यूट्यूब चॅनल चालू करणार होते म्हणून ज्या माझ्या आवडीच्या यूट्यूबर्स ताई आहेत त्यांना मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, मेसेज केले, पण खरं सांगू मला एकानेही सपोर्ट केला नाही. एकाने मेसेज बघत होत्या पण रिप्लाय देत नव्हतं. माझं एवढं सांगणं आहे की एकमेकांना मदत करूया, पुढे जाऊया.
ही काय अशी चढाओढीची स्पर्धा नाही आहे की माझी जागा ती घेईल मला त्यातून बाहेर जावं लागेल, असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या परीनं जात असणार आहे. तुम्ही पण शून्यातूनच आलेला आहे. तुमची ही ओळख नव्हती. माझ्यासारखीच तुमची ही अवस्था असणार आहे हे मला माहीत आहे. पण आता ह्यातले तुम्हाला फायदे तोटे कळलेले आहेत. तुम्ही इतरांना मदत केली पाहिजे. पण मी ज्या ताईंना मदत नव्हे, मी ज्या ताईंना मेसेज केलेलं, फोन तर त्यांनी उचललाच नाही. मान्य करते मी, तुमचं यूट्यूब चॅनल मोठा आहे, तुम्ही बिझी असणार आहात, तुम्हाला वेळ मिळत नसेल, पण म्हणून मी मेसेज पण केले. पण माझे मेसेज त्यांनी बघितले, पण त्यांनी मला रिप्लायसुद्धा केलेला नाही. हे बघा, ही काही नोकरी नाही की लिमिटेड जागा आहे आणि मला काढून तुला घेते आणि माझं सगळंच बंद पडेल. हा खूप मोठा ओपन स्पेस आहे. यात कोणीही या आणि आपले प्रयत्न करा. जो प्रयत्न करेल तो यशस्वी होईलच. मी जास्त जणांना संपर्क नव्हता केला आहे, थोड्याच जणांना संपर्क केलेला. पण ज्या मला जेन्युइन वाटत होत्या त्यांच्या सांगण्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून, त्यांनाच मी संपर्क केला. पण ज्यांना मी माझे प्रेरणास्रोत मानत होते त्यांनीच मला मदत केली नाही, तर इतरांकडून अपेक्षा करण्याचं काही कारणच नाही. त्यामुळं मग मी विषय सोडून दिला. म्हटलं आपल्याला जसं जमलं तसं चालू करायचं आणि पुढं जायचं. आपण आपल्या फ्रेंड नवीन तयार करायच्या. तर हे जर कोणी व्हिडिओ बघत असतील आणि ज्यांना कोणाला यूट्यूब चॅनल चालू करायचं तर त्यांनी नक्की चॅनल चालू करा आणि मला हे सांगा कमेंट करून की इथं असं चुकतंय, तिथं असं चुकतंय, किंवा काय चुकत असेल तर ते सांगा आणि सपोर्ट करा. माझ्याकडूनही तुम्हाला काय म्हणजे शिकण्यासारखं असेल तर तेही तुम्ही विचारू शकता. मी मात्र तुम्हाला मदत करायला कधीही तयार आहे. आता मी इथं घरात मुलांचं क्लास घेते. आत्ता नवीनच आमची जानेवारीमध्ये बदली झालेली आणि मला वाटलंही नव्हते की माझ्या नवीन कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये यायचं आणि आपलं काहीही ओळखी नसताना शून्य ओळखीवर क्लास चालू करायचा. सपोर्ट मिळेल का नाही, दुसरी गोष्ट मुली येतील का नाहीत. पण खरं सांगू, आम्ही बोर्ड तयार करून आणला आणि लावला. मुलं माझ्या क्लासला यायला लागली. आता मुलांचं आणि माझं बॉन्डिंग खूप चांगलं झालेलं आहे. मला असं वाटतही नाही की मी इथं नवीन आहे आणि ही मुलं माझ्यासाठी नवीन आहेत. तसंच याचं पण होणार आहे. एकदा माझं आणि तुमचं ज्या कोणी माझ्या मैत्रिणी बघतात त्यांचं बॉन्डिंग जमलं, मैत्री झाली तर निश्चितच दोघांनाही फायदा होणार आहे. अजून एक माझी ठाण्याची एक मैत्रीण आहे. 2023पासून आम्ही दोघींनी एकमेकांना अजूनही प्रत्यक्षात बघितलं नाही, पण डेली आमचं 2 ते 3 त्यापेक्षाही जास्त वेळा कॉलिंगवर बोलणं होतं. आणि असं वाटत पण नाही की मी तिच्यासाठी नवीन आहे, ती माझ्यासाठी नवीन आहे. एकदम फ्रेंडली, सुखदुःखाच्या गोष्टी आम्ही खूप शेअर करत असतो. मग असं नाही की निस्वार्थीपणानं आणि आज तागायत 2023पासून आज 2026 चालू आहे. आम्ही दोघींनी प्रत्यक्षात एकमेकींना बघितलंही नाही, कारण आमचा मुंबईला जाण्याचा काही संबंध जास्त येतच नाही आणि त्यांचा इकडं कोल्हापूरला येण्याचा संबंध जास्त येत नाही. त्या LLBची परीक्षा देतात, वकिलीची परीक्षा देतात, पण त्यांचं सेंटर रत्नागिरीत असतं, त्यामुळे ते तिकडून जातात. इकडे येण्याचं जास्त आणि परीक्षेच्या वेळेस जातात आणि त्यानंतर ते तिकडून डायरेक्ट त्यांच्या घरी जातात. असा कधी योग आलाच नाही. पण इतकी छान मैत्री झाली की बहिणीपेक्षाही खूप छान मैत्री झाली. आता काही गोष्टी मी सांगणार नाही, वेळ आल्यानंतर सांगेल त्यांनी मला काय काय मदत केलेली आहे ती. पण निस्वार्थीपणाने त्याही मला मदत करतात आणि माझ्याकडूनही त्यांना मदत होते. आम्ही खूप म्हणजे एकमेकींना दिवसभरात 3-4 वेळा आमचं फोन होत असतं. तसंच या यूट्यूब चॅनलचंही होणार आहे, मला माहीत आहे. तुमची माझी मैत्री होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज लाईव्ह घेण्याचं आणि हेच कारण होतं की मला कॅमेरासमोर बोलण्याचं माझं धाडस व्हावं आणि हळूहळू असे प्रयोग मी करतच राहणार आहे. तुम्ही बघा, मला कमेंट करा. कमेंट मात्र आवर्जून करा. पण मला समजत नाही की माझं काय चुकतंय, मला काय जमतंय का नाही, ह्या तिथं मनस्थितीत मी आहे. तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी काय केलं पाहिजे. आणि ज्या कोणी यूट्यूबर ताई आहेत त्यांनीही व्हिडिओ बघून
प्लीज सांगा की मी अजून काय माझ्यात सुधारणा केली पाहिजे, काय केलं पाहिजे. आशा करते तुम्ही मला सपोर्ट करणारच आहात. खर्चाला तुमची माझी मैत्री होणारच आहे आणि ईश्वर करो देवकृपेने ही मैत्री व्हावी अशीच माझी ही इच्छा आहे. तर चला इथंच व्हिडिओचा शेवट करते. उद्यापासून आपले व्हिडिओ येतील. तुम्ही मला सांगा कमेंट करून काय काय केलं पाहिजे, काय काय नाही ते. आणि चला बाय.